राष्ट्रीय पक्ष व संघटनांशी अत्यंत सलोख्याचे प्रेमाचे संबंध असलेले नेते आहेत आणि ते मंत्री झाले तर आपल्याला आनंद आहे. सोनवणे साहेब, शबीर भाई आणि डॉक्टर गोयल मंडळीच तर त्यांना पूर्वीपासून ओळखत आहे, पण रेशन हक्काच्या संदर्भामध्येही वेगळ्या पक्षाची संघटनांची मंडळी एकत्रपणे काम करतात रेशनच्या प्रश्नावरती आणि त्यांची रेशन हक्क परिषद आहे आणि त्यांच्या एकूण 8 मागण्या आहेत आणि त्या मागण्यांच्या संदर्भात प्रामुख्याने जो दुबळा वर्ग आहे त्याला त्याची जी अडचण आहे विशिष्ट रॉकेलच्या संदर्भामध्ये आणि शिधापत्रिकेच्या संदर्भामध्ये त्याबद्दलचे साहेब, ही अण्णाक्ष परिषदेची आमची जी आहे, आम्ही 9 जानेवारीला पाठवणी अन्न सुरक्षा कायदा 2013 साली पास झाला. 2013 साली पास झाल्यानंतर 9 जानेवारीला एक परिपत्रक काढून महाराष्ट्र शासनाने सगळ्या शासकीय यंत्रणेला हे आदेश दिले होते की 10 तारखेला लाभार्थ्यांची आणि यादी संपूर्ण दुकानात लागली. एका दिवसात हे शक्य नव्हतं. ते आमच्या याच्या कालानंतर मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस या संस्थेच्या वतीने आणि आम्ही जनहित याचिका दाखल केली मुंबई हायकोर्टात आणि प्रामुख्याने आम्ही हे निदर्शन आणण्याचा प्रयत्न केला की लाभार्थ्यांची यादी, कारण 2001 सालाची जी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका आहे राईट टू फूडच्या नावाने, त्या याचिकेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1997ची दारिद्र्य रेषेची जी यादी दिली होती ती नाकारली गेली आणि त्यावेळेस ॲफिडेव्हिट देऊन शासनाने सांगितलं की 2011 सालीचा सामाजिक आर्थिक जनगणनेच्या यादीच्या प्रमाणे सिलेक्शन होऊन त्या लाभार्थ्यांची देण्यात येईल. आम्ही तेच उपस्थित करण्याचा प्रयत्न केला हायकोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टात, की मुंबई हायकोर्टाच्या वेगवेगळ्या बेंचच्या समोर सुद्धा 2-3 ठिकाणी अशीच ही दिली गेली शपथपत्र ॲफिडेव्हिट्स की पर बॅरलवर आलेलं आहे, म्हणजे 1/3 झालेलं आहे. तर त्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट ही अगदी कमी झालेली. तर त्यामुळे 24 मीटर सुरुवात करावं आपण. कारण होतं काय की जो मायग्रंट वर्कर आहे तो बाहेरून येतो, त्या वर्करला कुठल्याही बाबतीत जळण मिळत नाही, फ्युएल मिळत नाही. जर गॅसच्या बाटला जरी घ्यायला गेला, सिलेंडर जरी घ्यायला गेला तरी स्टोव घ्यावा लागतो. एक 10-12 हजाराचा खर्च पडतो. साधारण जो एक जो मोलकरीण आहे किंवा नाका कामगार आहे किंवा इतर अनऑर्गनाइज सेक्टर वर्कर आहे त्याला कुठल्याही प्रकारे एवढा पैसा मिळणं एका वेळी उभं करणं करतो. म्हणून रॉकेल वाढवा. दुसरी गोष्ट त्यांना काय 5 मिनिटं 5 ते 10 मिनिटं आहेत, तुम्हाला भरपूर वेळ आहे. फेब्रुवरी से नहीं आएगा करके बोला, तो आज आना रहेगा तो आना लेके आए. ये मैंने देखना पड़ेगा हम लोग को आएगा देखिए मेरे डॉक्टर मिला सुबह सर कमी केलं. ह्या महिन्यापासून आमच्या जेव्हा मी स्वतः रेशन आणलंय तेव्हा मला कळलं की 2 किलो धान्य एक कप्पर माणसामध्ये कमीच केलं. आज तांदूळ आले, संध्याकाळपर्यंत वाटत होतं, त्याच्या दिवशी गेला संपलं दुकान संपलं तांदूळ मोठा आमचा एक समजा 100 जरी बोलणे आल्या तर आमच्या थोड्या गरीब महिलांना वगैरे ह्या मिळाल्या पाहिजे. तुमचं दुकानामध्ये एका दुकानामध्ये 1000 काढलं असले तरी तुला त्या लोकांना 500 लोकांना तरी राशन मिळायला पाहिजे. पण जर 100 लोकांना राशन वाटप होतं, बाकीचं राशन ब्लॅक होतं. लोकांनाही तसंच होतं आणि गहू काढूनही तसे 2 रुपये किलो धान्य आहे ना, दुसऱ्या दिवशी 24 मालाला 26 रुपये किलो तांदूळ जाते. 24 तरी तू कमी आणि 50 रुपये किलो. आज जर रॉकेल आलं तर ते दुसऱ्या दिवशी रॉकेल 60 रुपये लिटरने ब्लॅक होतं. 70 में अभी 60 हमारे यहाँ 60 है. 2005 से शुरुआत किया है. असंगठित कार्ड बोल के तो गुलाबी कलर का है. अभी पक्का करने के लिए हम लोग एप्लीकेशन भी डाले थे और 500 जो कार्ड है असंगठित कार्ड लेटर के साथ, हमारे संगठन का लेटर के साथ अभी उनका पूरा पुरावा सब जमा किए हैं, पक्का कार्ड बनाएगा करके. अभी तक जो भाड़े से रहते हैं उनका कार्ड पक्का नहीं करेगा ये बोल रहे आ रहे हैं. केंद्र सरकार राज्यात गॅसचा पुरवठा जेवढा होईल, सिलेंडरचा संख्या वाढते रोज, त्या प्रमाणात रॉकेल कमी करायचं असं पॉलिसी आहे. आता
ते प्रपोर्शनमध्ये येते, तरी पण कोटा कमीच आहे. साधारण मध्यमवर्गीयाला आणि गरीब माणसाला ज्याच्याकडे सिलेंडर नाही त्याला स्वयंपाकाला वगैरे तर लागतो, त्यामुळे आवश्यक आहे. हा कोटा आत्ता मी आल्यावर प्रयत्न केल्याने या महिन्याला किती वाढला? 7%. 21% फक्त आधी देत होते, आता 28%वर आलो. पुढच्या याच्यामध्ये जाऊन आता तो 60%पर्यंत न्यायचा माझा विचार आहे. तर ते थोडंसं मी पुढच्या आठवड्यात जाऊन बघतो. आता काळा बाजार वगैरे जे करतात त्याच्यावरती खरं म्हणजे दक्षता समिती त्याची तक्रार करणं हे थोडंसं जिजरीचं कटकटीचं काम आहे. पण स्थानिक पातळीवर जर आपण केलं तर आता आम्ही आमच्या यंत्रणा अशा सज्ज करतो आहोत. आपण नवीन पण काही ह्याच्यात योजनेवर जातो की ज्याच्यात व्यापाऱ्याला फसवणूकच करता यायला लागता कामा नये. तर त्या सिस्टीम्स पुढच्या काही 4-5 महिन्यात कपिलजी आमच्या होतील. जसं आता आम्ही बायोमेट्रिकवर जाणार आहोत. म्हणजे साधी सोपी पद्धत आहे की यांचं रेशन घ्यायला गेलं की यांनी अंगठा दिला तर यांचा फोटो येईल, कुटुंबाची संख्या येईल आणि दुकानात समजा एक 500 किलो असेल आणि 10 किलो घेतलं तर तिथे 490चा साठा येईल. आणि हे सगळं ऑनलाईन करतो. त्याला दुकानदारांचा विरोध आहे, पण तो काय आम्ही जुमानणार नाही. कारण आज मिळणाऱ्या अन्नात मी नक्की सांगू शकत नाही वेगवेगळ्या ठिकाणी, पण नक्की गळती आहे ती. काही ठिकाणी दुकानदारांच्या मदतीने, काही ठिकाणी ट्रान्सपोर्टरच्या मदतीने, काही ठिकाणी मधल्या दलालांच्या. आम्ही ते नाकारतच नाही आहे. आता ती कशी बंद करायची आणि त्याच्यावर कसं कंट्रोल आणायचा त्याचा